नमस्कार. आज मंगळवार दिनांक 30 जून. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. दरम्यान आतापर्यंत 23 जागेसाठी 95 अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवंगत ज्येष्ठ चित्रकार कैलासवासी नयन बारहाते यांच्या कलात्मक कार्याचा जागर करण्यासाठी आज मंगळवार रोजी सायंकाळी 5:30 वाजता नांदेड शहरातील हॉटेल विसावा येथे विशेष स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मनमाड छत्रपती संभाजीनगर नांदेड मार्गे मुंबई हैदराबाद वंदे भारत स्लीपर रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून केली असल्याचे कळवण्यात आले. जिल्हाधिकारी निवासस्थानालगतच्या रस्त्यावरील हातगाड्यांविरोधात महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक काल कारवाई करत असताना एका फळ विक्रेत्याने सर्व फळे रस्त्यावर फेकून देऊन गोंधळ निर्माण केला होता. दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने अतिक्रमित हातगाडी निष्कासित करून वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण करणाऱ्या शेख सोहेल शेख ताजुद्दीन या फळ विक्रेत्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल केलाय. उत्तम पाऊस पडावा, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, 27वी अमरनाथ यात्रा निर्विघ्न व यशस्वी पार पडावी या प्रार्थनेसाठी धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्री संघ, भाजप महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने काल रविवारी 27वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी उत्साहात संपन्न झाली. दरम्यान नांदेड ते रत्नेश्वरी गड मार्गावर व गड परिसरात यात्रेकरूंनी हजारो बियांचे रोपण केले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.